न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे पेरेंटिंगमधल्या समस्या खूप वाढल्या, म्हणजे विशेष करून आईच्या समस्या खूप वाढल्या. कारण पूर्वीच्या काळात जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा निश्चितपणे आई, आजी, आत्या, मावशी ह्या सगळ्याच एकत्र त्या प्रोसेसमध्ये यायच्या आणि पालकत्वाची समस्या जी आहे ती शेअर केली जायची. आईला जर काही समस्या असतील मुलाच्या संगोपनात तर तिथे आजीचा रोल यायचा, आत्याचा रोल यायचा. परंतु आजकाल आपली जी ही पद्धती झाली आहे ज्याच्यामध्ये आपण न्यूक्लिअर फॅमिलीज ह्या घरोघरी आता झालेल्या आहेत, त्यामुळे होतं काय की आईला कोणी मार्गदर्शन करत नसतं आणि अडचणीच्या वेळी आईला सोल्युशन हे जे मिळत नसतं त्यामुळे आई अधिक त्रस्त होते. ती त्या लूपमध्ये अडकते आणि ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन नाही असंच तिला वाटायला लागतं किंवा ती तिच्या मार्गाने सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असते, पण ती योग्य दिशेने जात नसते. आणि म्हणून हल्लीच्या काळात कम्युनिटी सपोर्ट हा खूप गरजेचा आहे, जिथे आई आपली जी दुःख आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत त्या मोकळेपणाने शेअर करू शकेल. आणि ऑलरेडी ज्याच्यामध्ये पेरेंटिंगमध्ये ज्यांनी ह्या सगळ्या प्रवासातनं पुढे गेलेत अशा आयांकडनं जेव्हा मार्गदर्शन मिळतं तेव्हा निश्चितपणे आईला हलकं वाटतं आणि आपोआपच योग्य पद्धतीने पेरेंटिंग होतं आणि आईचं आणि मुलाचं नातं सुदृढ व्हायला मदत होते. त्यामुळे कम्युनिटी सपोर्ट ही आत्ताची काळाची खूप मोठी गरज आहे.